आत्मवंदन सगळ्यांचं मनापासून हृदयातून सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या आजच्या सत्रामध्ये. आज आपल्या सोबत स्मिताताई जॉईन झाल्यात नवीन. ह्या ठाण्याला असतात आणि अगदी थोड्या वेळापूर्वीच माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. तर अगदी थोड्या वेळापूर्वी आमची ओळख झाली. पण त्यांचा स्वभाव असा आहे की असं वाटलं की मी त्यांना खूप वर्ष झाले ओळखते. इतक्या खुलून एकदम मन मोकळ्या ह्याच्याने त्या माझ्याशी बोलल्या. आणि बोलता बोलता मी त्यांना सांगितलं मी ध्यान आहे माझं ऑनलाईन मी घेते 9:30 वाजता रोज रात्री. आणि त्यांना अगदी ह्या ध्यानाच्या मला वाटतं अर्धा तास आधी मी त्यांना ध्यान ग्रुपमध्ये ऍड केलं. तर सगळ्यात आधी मी त्यांचं स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या ह्या नव्या कुटुंबामध्ये त्यांचं स्वागत करते. आपण सगळेजण त्यांचं स्वागत करू जे कोणी नवीन सदस्य आलेले आहेत आणि माझ्याकडून राहिलं असेल त्यांचं मागच्या काही दिवसांमध्ये. तर त्या सगळ्यांचं देखील मी स्वागत करते आणि अभिनंदन करते की एवढ्या उपासनेनंतर आपल्या सद्गुरूंच्या कृपेमुळं आपण आज सगळेजण या ध्यानामध्ये जोडले गेलोय. आणि एक सांगायचं म्हणजे साधारण मागच्या महिन्यात बहुतेक मागच्या 1-2 महिन्यामध्ये माझी आई एका यात्रेला गेली होती. पिठापूर कुरवपूर वगैरे ते सगळं करत ती गेली होती. आणि ती जात असताना मला असं वाटलं होतं आई एकटीच आहे. म्हणजे त्यांच्या लेडीज सर्कल मधलं कुणी येणार नव्हतं. तर मला असं वाटत होतं आईसोबत कसं एकटी होईल का सगळी यात्रा नीट असं थोडं माझ्या मनात आलं. आणि त्यांच्यासोबत बराचसा ग्रुप मुंबईतून बसला होता. काही लोक पुण्यातून आली होती, काही लोक सोलापूरहून गेली होती. तर त्यांचा इतका छान तो ग्रुप त्यांना मिळाला सगळ्यांना. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला हा किस्सा तेव्हा पण सांगितलं होतं, आता पुन्हा सांगते. कारण स्मिताताई त्या ट्रिपला माझ्या आईसोबत होत्या आणि त्यांची तशी ओळख झाली होती. आणि त्याच्या आधी काय झालं होतं, माझ्याकडे आपलं जी संस्था आहे पिरामिड संस्था, त्या संस्थेचं एक मासिक येतं माझ्याकडं. त्या मासिकामध्ये वेगवेगळ्या विषयांवर लेख असतात की आपली कुंडलिनी शक्ती आपली म्हणजे काय ऊर्जा कशी असते किंवा ध्यानाचं काय असतं, ध्यानाचे फायदे काय आहेत असे, किंवा लोकांचे अनुभव ध्यानामुळे होणारे परिणाम, आपल्या आयुष्यात झालेले फायदे, शरीराचे रोग लोकांचे कसे बरे झालेत, असं प्रत्येकाने त्या मासिकामध्ये आपले अनुभव पण दिलेले असतात बऱ्याच लोकांनी. आणि ही ध्यानाची जी सत्र आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जातात भारतभर. तर त्यांचे फोटो पण असतात की कुठे काय नवीन सत्र झालं, कुठे काय नवीन ध्यान झालं. आणि ते सगळं त्या मासिकामध्ये असतं. आणि मी त्याचं सबस्क्रिप्शन घेतलं. काहीतरी फार अगदी 500-600 रुपयामध्ये तुम्हाला का काहीतरी अशी त्याची नेमकी मला लक्षात नाहीये. तर वर्षभराचं ते मिळतं त्याच्यामध्ये. आणि ते मासिक घरपोच येतं, वेगवेगळ्या विषयांवर त्याच्यावर आपल्याला माहिती मिळते. कुंडलिनी शक्ती म्हणजे काय, आपली चक्र कशी आहे, हे सगळंच त्याच्यामध्ये दिलेलं असतं वेगवेगळ्या लेखकांकडून. तर त्यामध्ये एक मी लेख वाचला होता ज्ञानेश्वर माऊलींचा, खूप सुंदर लेख होता. आणि तो लिहिला होता नेहा मिरजगावकर यांच्या नावावर होता आणि त्या सोलापूरच्या होत्या. तर मी तो वाचला आणि म्हणलं माझी आणि ह्यांची पण एकदा ओळख व्हायला पाहिजे, कारण त्या माझ्याच संस्थेच्या ध्यानी मास्टर आहेत. आणि असं मनात आलं तो लेख वाचल्यानंतर की थोडासा वाचला मी आणि म्हणलं हा मोठा लेख आहे, मी नंतर वाचेल. तर मी त्यांचं नाव फक्त बघितलं आणि त्या दिवशी माझ्या डोक्यात असं आलं की ह्यांची आणि माझी ओळख झाली पाहिजे. कारण त्या पण सोलापूरच्या, माझं पण माहेर सोलापूर, असं माझ्या डोक्यात आलं होतं. आणि योगायोग म्हणा, योगायोग नाहीच आहे, सगळं दैवी प्लॅनिंगच आहे. 2 दिवसामध्ये आई जेव्हा ट्रिपला गेली तेव्हा मी तिला विचारत होते सगळी जागा नीट मिळाली का, रेल्वेत बसायला जागा वगैरे, तुम्हाला सगळा प्रवास सुरू झाला का, असं म्हणून मी फोन केला होता. तर आई मला म्हणली अगं माझ्यासोबत तुमच्या संस्थेच्या एक जण आहेत, त्यांच्याशी बोल. म्हणून आईने डायरेक्ट त्यांच्या हातामध्ये फोन दिला. आणि मी त्यांना म्हणलं काय आपलं नाव काय वगैरे. तर त्या म्हणल्या नेहा मिरजगावकर. म्हणजे 2 दिवसापूर्वीच माझ्या डोक्यात हे आलं होतं की ह्यांचा लेख, मी नाव नेमकं, आणि कुठलाही पान मासिकात मी बरेचसे लेख होते, पण बरोबर ते पान उघडलं गेलं आणि तोच लेख माझ्या समोर आला आणि त्यांचंच नाव मला दिसलं. आणि मी हे डोक्यात आलं की अरे यांची ओळख पण आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणजे मलाही काहीतरी माझ्या ध्यानामध्ये काही अजून कॉन्ट्रीब्युशन करता येईल ध्यान प्रचारामध्ये, असं माझ्या डोक्यात तेव्हा आलं होतं. अगदी 2 दिवसामध्ये मी फोनवर त्या व्यक्तीशी बोलत होते. त्यांनी मला त्यांचं नाव जेव्हा सांगितलं नेहा मिरजगावकर, तेव्हा मला बरोबर तो लेख आठवला. आणि मी त्यांना म्हणलं तुमचाच लेख आला होता ना मासिकामध्ये. त्या म्हणल्या हो माझाच होता. मी म्हणलं म्हणलं मी 2च दिवसापूर्वी तो वाचून विचार करत होते की मला तुमचा नंबर मिळवायचा आहे, कुठून तरी तुमचा कॉन्टॅक्ट व्हावा. म्हणजे इतकं हे चमत्कारिक की
असं अक्षरशः म्हणजे त्या दिवशी जेव्हा त्या मला फोनवर डायरेक्ट त्यांनी सांगितलं नाव, तेव्हा मला असं वाटलं की बापरे, हे काहीतरी आहे कनेक्शन. तसंच स्मिताताई ज्या आहेत त्या वयाने मोठ्या आहेत, पण मी तरी त्यांना ताईच म्हणेन. तर त्यांचं पण आता तसंच झालं. तर हे जे आपल्या गाठीभेटी असतात, कुठल्या तरी निमित्ताने, कुणाच्या तरी माध्यमातून, कुणाच्या तरी संपर्कातून आपण एकत्र येतो. पण हे फक्त तेवढंच नसतं, तर हे अनेक जन्मांपासून आपण एकमेकांसोबत येतो. आप आपल्याला असं वाटतं की माझा नवरा, माझी बायको, आमच्या दोघांचे काही बऱ्याचदा आपल्या संसारामध्ये भांडणं होतात, बऱ्याचदा असे खटके उडतात, किंवा आपण जे म्हणजे चालू असतो संसार, तर आपल्याला वाटतं हे आत्ता, पण हे खरं तर असं म्हणतात की नवरा बायको जे असतात ते पूर्वजन्मातले कट्टर वैरी असतात, अनेक जन्मापासूनचे. म्हणून ते एकत्र नवरा बायकोच्या जन्मामध्ये, त्या नात्यामध्ये येतात. कारण नवरा बायकोचं नातं असं असतं की 24 तास तुम्ही एकमेकांसोबत, म्हणजे ऑफिसमध्ये असतो, जॉबमध्ये ती गोष्ट वेगळी, पण सतत एकमेकांच्या संपर्कात, सहवासात असतो. आणि त्यामुळं काय होतं की एकमेकांचे मतभेद दूर ठेवून आपल्याला एकत्र राहणं, एकमेकांची समजून घेणं, हे आपल्याला करणं भाग पडतं. आणि मग तिथं ती कर्म जी काही बिनसलेलं असतं मागच्या जन्मामध्ये, ती ऊर्जा असंतुलनात असते, ती संतुलनात यायला लागते जेव्हा आपण ते नातं स्वीकारतो की ह्या जन्मामध्ये मी बायको बनून येईल आणि तू माझा नवरा होऊन ये. किंवा मागच्या जन्मामध्ये जर ते उलट असेल आणि जे काही घडलेले असतील गोष्टी, त्या बॅलन्स करण्यासाठी आपण ह्या जन्मामध्ये पुन्हा नवरा बायकोचं नातं स्वीकारतो. असं होऊ शकतं की ह्या जन्मातला जो नवरा बायकोचं नातं आहे ते मागच्या जन्मात कदाचित बहीण बहीण असेल, बहीण भाऊ असेल. आणि मग ते ठरवलं जातं की ह्या जन्मामध्ये आपण नवरा बायकोच्या नात्यातून आपली ऊर्जा बॅलन्स करायची. त्यामुळे असं वाटतं आपल्याला, पण हे खरं तर नवरा बायकोचं जे रिलेशन आहे, हे नातं जे आहे, हे खरं तर कट्टर वैर, म्हणजे एकमेकांची वैरी असतात ते. आणि म्हणून ते ह्या जन्मात असे अगदी जवळची जी नाती आपल्या जवळ असतात परिवारामध्ये, हे ती सगळी ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी आपल्या जवळची नाती असतात, सख्खी नाती, चुलत नाती, किंवा ज्यांचा सारखा सारखा संपर्क येतो. त्यामुळं अशा वेळी जसं ते, जशी ती नाती आहेत, तसं हे सुद्धा एक कुटुंब आहे. आणि इथं सुद्धा आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या तरी कर्मात, जन्मातलं काहीतरी कर्म जे शिल्लक आहे ते घेऊन इथं येतो, पुढे पुढे येत राहतो. तर त्यामुळं मला असं कधीच वाटत नाही की कोणी जेव्हा नवीन भेटतं तेव्हा ते नवीन काहीतरी योगायोग, असं नाही. हे सगळं प्लॅनिंग ऑलरेडी घडलेलं असतं. फक्त काहीतरी छोटस निमित्त, काहीतरी ओळख, काहीतरी ह्याच्यातून आपण एकत्र येतो. त्यामुळं मला आनंद आहे की आज स्मिता ते आपल्या ग्रुपमध्ये आल्यात. आणि मी एक छोटस, बरेच जण नवीन आहेत म्हणून मी एक छोटस एक स्क्रीन शेअर करते आणि सगळ्यांना छोटस एक दाखवते की आपण जे चक्र वगैरे जे करतोय त्याची थोडक्यात माहिती, अगदी थोडक्यात, जास्त वेळ नाही घेणार. तर हे जे आहे, हे समोर जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, तर थोडक्यात माहिती सांगते ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी, की ही चक्र आहेत. ही चक्र म्हणजे आपल्या शरीरामध्ये ही ऊर्जास्थान आहेत. जसं आपल्या शरीरामध्ये हे अवयव आहेत, हे हात आहेत, हे डोळे आहेत, नाक आहे, हे सगळे जे अवयव आहेत, ह्या अवयवांचं स्वतःच एक कार्य आहे. प्रत्येकाला कार्य नेमून दिलंय. डोळ्यांनी काय करायचंय बघायचंय, कानांनी ते ऐकायचंय, आपल्या बुद्धीने ते समजून घ्यायचंय. जे सांगितलं जातंय, जे बोललं जातंय, जे वागलं जातंय, ते मी काय समजतेय त्याच्यातनं, हे आपल्या बुद्धीचं काम आहे. लक्षात ठेवणं, आठवणी साठवून ठेवणं, मेमरी ज्याला आपण म्हणतो, जशी मोबाईलला मेमरी कार्ड असतं, त्याप्रमाणे आपली बुद्धी इतकी इतकी शक्तिशाली आहे की जे समोर चालू आहे ते तिला समजतं, जे भूतकाळात घडलंय ते तिला आठवतं, आणि उद्या काय होणार आहे ह्याची पण चिंता आपली बुद्धी करत बसते. असं होईल का, तसं होईल का? का तर जे झालेले अनुभव आहेत, त्या अनुभवांवरून बुद्धी आपले तर्क लावत असते, लॉजिक लावते. हा, हे असं झालंय म्हणजे हे असं होईल, हे आपण आपल्या बुद्धी हे सगळं ठरवत असते. तर हे जसं प्रत्येकाला काम दिलेलं आहे, त्याप्रमाणे शरीरामध्ये ही ऊर्जेची क्षेत्र आहेत. त्या त्या क्षेत्राला एक एक काम दिलेलं आहे. जसं की उदाहरणार्थ, हा जो लाल रंग आपण खाली अगदी शेवटाला बघतोय, तो म्हणजे आपला मणका लक्षात घ्यायचा, पाठीचा. पाठीच्या मणक्याचा सगळ्यात शेवटचा जो भाग आहे, माकड हाड आपण ज्याला म्हणतो, तिथं हे चक्र स्थित असतं. तिथं हे असतं लाल रंगाचं, त्याला रंग असतात वेगवेगळे. आणि अ, हे चक्र म्हणजे काय, तर ही ऊर्जा असते. आणि त्याला चक्र का म्हणलं जातं, कारण ती आपण साधारण गोलाकार असं, आपण जसं चक्र जसं असतं, एक चाक जसं असतं गाडीचं,
की चाक लावल्यानंतर गाडी पळायला लागते. त्याप्रमाणे इथं ऊर्जा असती. ती ऊर्जा म्हणजे कुंडलिनी शक्ती आपल्या खाली माकड हाडाला तिथं बसलेली असती. आणि जसं जसं आपण हे चक्रांचं ध्यान करत जातो, आपण त्याच्यामध्ये ऊर्जा देत जातो त्याला, तशी तशी ती कुंडलिनी शक्ती जी आहे ती आपल्या या मूलाधारपासून वर 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 चढायला लागते. ती आपल्या सहस्रारापर्यंत म्हणजे इथं टाळू भागापर्यंत वर चढत जाते. आणि इथं शक्ती खाली आणि इथं आपला शिव. आणि मग ती शक्ती जेव्हा जाऊन शिवाला मिळते, तेव्हा असं म्हणतात की माणसाला आत्मज्ञान मिळालं, किंवा माणूस आत्मसाक्षात्कारी झाला, किंवा त्याला ते ब्रह्मज्ञान कळलं, असं सांगितलं जातं. तर आपण अगदी सहज साध्या सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर हे आपल्या शरीराचे जे अवयव आहेत, जसे की मूलाधार आपल्या माकड हाडाला आहे, त्याच्यावरचा जो असा थोडासा नारंगी रंग, ऑरेंज कलर, हा जो आहे त्याला स्वादिष्ठान चक्र हे आपल्या ओटीपोटामध्ये असतं. त्यानंतर येतं ते आपलं नाभी चक्र. तर फक्त इथं छोटं छोटं सांगत जाते मी. मूलाधार म्हणजे जे मूल आधार, सगळ्याचा आधार आहे. आणि हे सगळ्यात खाली आहे, म्हणजे हे पृथ्वी तत्वाशी जोडलेलं आहे. आणि पृथ्वी म्हणलं की काय आलं? पैसा आला. पृथ्वी म्हणलं की पैशाचा हव्यास आला. पृथ्वी म्हणले की काळजी आली, चिंता आली. पृथ्वी म्हणले की नात्यांमधले प्रॉब्लेम्स आले. पृथ्वी म्हणले की, कारण हे सगळं पृथ्वीवर घडतंय ना. आपण सगळे त्या मायेमध्ये आहोत, पृथ्वीवर आहोत म्हणजे. म्हणून इथं जर तुम्ही बघितलं तर बेसिक ट्रस्ट असं लिहिलेलं आहे. म्हणजे विश्वास, मला काळजी वाटणं सतत, मी सुरक्षित आहे का, माझं पैशाच्या गोष्टी, ह्या सगळ्या ह्या ह्या चक्राशी निगडीत असतात. थोडंसं वर गेलो आपण स्वादिष्ठानाला, ओटीपोटामध्ये, की हे चक्र म्हणजे हा भाग कशासाठी मदत करतो तर क्रिएटिव्हिटी, नवीन आयडिया सुचणं, कल्पना सुचणं. त्यानंतर आपले जे खालचे रिप्रोडक्शन सिस्टम रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात, स्त्रियांची मासिक पाळी संबंधात कुठलाही प्रॉब्लेम असेल तर समजायचं आपल्या स्वादिष्ठानामध्ये या ऊर्जेमध्ये थोडासा अडथळा आहे. थोडंसं वर गेलो आपण, आणि अजून एक म्हणजे स्वादिष्ठान चक्र हे आपल्या भावनांवर पण खूप काम करतं. सतत होणारे मूड स्विंग्स, अचानक अगदी आनंद वाटणं, अचानक एकदमच आपल्याला निराश वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वादिष्ठानाशी निगडीत असतात. थोडंसं वर गेलो आपण, हे आहे आपलं नाभीचक्र. अगदी सहजपणे समजून घ्यायचं, फार जोर द्यायचा नाही. कळत नसेल तरी नुसतं ऐकून घ्या, हळूहळू समजायला लागेल. हे नाभीचक्र म्हणजे आपल्या नाभीपाशी असलेला हा भाग. आता सगळ्या म्हणतो ना आपण, नवीन बाळ जरी जन्माला आलं तर त्याची नाळ असते आईशी जोडलेली. म्हणजे नाभीमध्ये इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे की बाळाला अन्न तिथून पुरवठा केला जातो. आणि जसं म्हणतात की हे सूर्य, सोलार प्लेक्सस म्हणजे सूर्याचं तेज आहे त्या भागामध्ये. आणि तुम्ही कुठलंही वजनदार गोष्ट उचलताय अंगात हाताने, शरीराचा वापर करून, तेव्हा सुद्धा आपल्या पोटामध्ये ताकद पाहिजे. किंवा तुम्ही व्यायाम पण करताना, योगासन करत असू आपण किंवा कुठलाही करत, जेव्हा पोटात जेव्हा शक्ती असेल तेव्हा आपण त्या सगळ्या गोष्टी अगदी ताकदीने करू शकतो. म्हणजे कोर, आपला जो पोटाचा भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि तिथूनच सगळं अन्न जे जातं ते आत जातं, आणि पोटामधूनच त्याचं पचन होणं, ह्या सगळ्या क्रिया पार पडतात. आपण म्हणतो जैसा अन्न वैसा मन. काहीतरी कुठलं तरी खाल्लं, बाहेरचं खाल्लं, काही झालं, त्यावेळी पोट आपलं गडबड असेल त्यावेळेस मन पण आपल्याला साथ देत नाही. म्हणजे आपलं हे पोट किती महत्वाचं आहे. इथूनच आपल्याला हे सगळं जे आहे हे आपल्याला शक्ती देतं. हे कुठल्याही गोष्टीमध्ये उत्साह निर्माण करणं, नवीन नवीन गोष्टी करावी वाटणं. थकवा जर सतत येत असेल तर समजायचं आपल्या मणिपूर ह्या भागामध्ये, पोटाच्या भागामध्ये ऊर्जेचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. थोडंसं वर आलो आपण, आपलं अनाहत चक्र म्हणजे हृदय, हृदयाचा भाग. आता हृदय म्हणजे डावीकडेच समजायचं नाही. हृदय म्हणजे आपल्या छातीचा जो मध्य भाग आहे, तो भाग आपण ह्या चक्रामध्ये मानला जातो. मग आपण आपण रेकी देताना सगळ्यांना माहिती, आपण हात असे ठेवतो. तर हा हृदयाचा भाग महत्वाचा आहे, जो आपल्याला ओपनली सगळ्यांशी बोलणं, आपण चार लोकांमध्ये जाऊन बसलो आणि चार गोष्टी नुसत्या त्यांच्या ऐकल्या जरी, आणि खळखळून हसलो, खुलून हसलो, तरी सुद्धा तुम्ही बघा कसा फरक पडतो आपल्या एनर्जीमध्ये. आपण घरी आल्यावर एकदम खुश असतो. का तर अशा लोकांमध्ये बसून जरा चार वेगळ्या गोष्टी बोलून आपलं मन एकदम हलकं होतं त्यावेळी. म्हणजे हे काय आहे की आपलं हार्ट ओपन होतं. ज्या गोष्टींमुळे आपण थोडे लोकांपासून लांब जातो, धोका मिळालेला असतो, अनुभव वाईट आलेले असतात, त्या गोष्टी सगळ्या जेव्हा अशा होतात तेव्हा आपलं हृदय आपण कुठेतरी बंद करून घेतो. मला कोणीही नकोय, मी एकटीच बरी.
आणि जेव्हा आपण अशा चांगल्या लोकांमध्ये जाऊन हळूहळू आपल्याला चांगले अनुभव येतात, तेव्हा ते हृदय पुन्हा पुन्हा खुलायला लागतं, ओपन व्हायला लागतं. आणि म्हणून हृदयाचे आजार सुद्धा जेव्हा आपण अशा संगतीमध्ये असतो, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करतो, तेव्हा हृदयाचं हिलिंग होतं. म्हणजेच काय, त्याला उपचार मिळतात. आपल्या भावना तशा जागृत होतात. त्यानंतर येतं विशुद्धी. विशुद्धी हा गळ्याचा भाग. आपल्याला आता सगळ्यांना हे सगळं माहीत झालंय, पण तरी सांगते. विशुद्धीला आपण आकाशी निळ्या रंगाची कल्पना करतो. आकाश कसं आहे, ज्याला लिमिट नाहीये. आकाशाला मर्यादा आहे, नाहीये. आकाश हे पंचतत्वांपैकी असं तत्व आहे जे सगळ्यात जास्त मोठं आहे, की त्याला मर्यादाच नाही. आपण म्हणतो ना, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. आणि मग आपला जो गळा आहे हा आपला व्यक्त होतो. आपण जिथून भावना, जिथं आपण बोलणं आपलं, किंवा आपण व्यक्त होणं म्हणजे बोलणंच नाही. काही लोक डान्स करतात, काही लोक पेंटिंग करतात. तर हे कम्युनिकेशनचं असं आहे की जिथून आपण व्यक्त होऊ शकतो. काही ज्या लोकांना वाचा नाहीये, जी लोक बोलू शकत नाहीत, ती लोक पेंटिंग करणं, अशा वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होतात. म्हणजे कुठल्या तरी एका मार्गाने आपण स्वतःला समाजापुढं बोलणं करणं, असं व्यक्त होणं. हे. त्यानंतर येतं आज्ञाचक्र. आपला भुवईच्या मध्ये आपण म्हणतो, पण हा मागचा भाग, हा पुढचा भाग, हे सगळंच त्याच्यामध्ये धरलं जातं. आज्ञाचक्र आपल्याला जागृतीचं चक्र आहे. म्हणजे की जिथं आपण ध्यान लावल्यानंतर आपल्याला आयुष्यात निर्णय घेणं जर अवघड असेल, आपल्याला विचारांमध्ये मी काय करू हेच समजत नसेल, तर हे आपल्याला चक्र मदत करतं. तेव्हा आपण इथं ध्यान लावायला लागतो, आपले इंट्युशन वाढतात, आपल्याला वेगवेगळे संदेश मिळायला लागतात, आपल्या अंतर्मनाचे संदेश कळायला लागतात. मिळत तर ते नेहमी असतात, पण तेवढे आपण जागृत नसतो. म्हणून आपल्याला कळत नाही की माझं मन सांगतंय काय, माझं मन बरोबर आहे का, चूक आहे का. आपल्याला खूप विचार येतात. निर्णय घ्यायचा असेल तर आपण 10 लोकांना विचारतो, ही साडी नेसू का, मी हे घेऊ का, मी ते घेऊ का. कारण स्वतःवर विश्वासच नाहीये. मी योग्य निर्णय घेऊ शकते माझ्या आयुष्यासाठी, ह्याच्यावर स्वतःवर विश्वासच बसत नाही. का तर आधी पूर्वी चुकलेले असतात काही निर्णय. त्यामुळे भीती वाटत असते, आता मी असं केलं तर तसंच होईल का. पण आपल्याला आज्ञाचक्राचं जसं जसं आपण ध्यान करायला लागतो, रेखी त्याला ऊर्जा द्यायला लागतो, तेव्हा हळूहळू समजतं की मी जे, माझ्या मनात जो विचार येतोय, जो संदेश मला माझं मन देतोय, तो परफेक्ट आहे. आणि माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. हे आपल्याला तेव्हा आपोआपच विचार आपले सकारात्मक व्हायला लागतात. सगळ्यात वरचं सहस्रार चक्र, जिथं म्हणतात की कमळ, कमळाप्रमाणे हे 1000 पाकळ्यांचं असं ते चक्र आहे. आता हे चक्र वगैरे जे आहे म्हटलं, ह्याला फक्त अशी एक नाव दिलंय चक्र, तर त्याच्या मागे हेच आहे की चक्र म्हणजे ज्याच्यामुळं ऊर्जा, जशी पळत, चक्र म्हणजे पळायला मदत करतं, चालायला मदत करतं, चक्र फिरतं म्हणतो आपण, तशी ही ऊर्जा तिथली सुरू होते. जी अडकलेली ऊर्जा आहे तिथं ती मूव्ह व्हायला लागते, फिरायला लागते, सुरू व्हायला लागते. आणि सहस्रार हे जे आहे ते आपलं ब्रह्मांडाशी जोडलेलं आहे, ह्याच्यावर काही नाहीये. ह्याच्यावर ब्रह्मांड आहे. तिथून ती शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करत असते. त्यामुळे असं म्हणतात की हे इथं जसं लिहिलेलं आहे स्पिरिच्युअलिटी, म्हणजेच काय की इथं आल्यावर जेव्हा माणूस इथपर्यंत पोचतो साधना करत करत, तेव्हा त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. माणसाला कळतं की मी म्हणजे ब्रह्म आहे, मी म्हणजे दिव्य आत्मा आहे. या गोष्टी त्याला सगळ्या रिअलाइज व्हायला लागतात. सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार, असं. तर थोडक्यात मला हे ह्याच्यावर खूप आहे. माझा एक व्हिडिओ पण आहे, तो पण बघा. पण मला हे आज संदेश मिळाला म्हणून मला हे सांगणं गरजेचं होतं. कारण मला ध्यान सुरू करायच्या आधी मला ह्याचा संदेश प्राप्त झाला की आज चक्रांबद्दल सगळ्यांना थोडक्यात माहिती द्यायची. आणि हे संदेश मला जे मिळतात ते माझ्या अंतर्मनामध्ये येतात, इंट्युशन म्हणू शकता. आणि त्याप्रमाणेच मी कार्य करते. कारण इथं असणारी प्रत्येक व्यक्ती जी आहे, इथं असणारा प्रत्येक सदस्य हा दैवी प्रेरणेनी कार्यरत आहे. मार्गदर्शन जे आहे ते पूर्ण परमात्म्याचं आणि ईश्वरी शक्तींचं मार्गदर्शन आहे. त्यामुळे मला हे जे संदेश येतात ते मी फॉलो करते. आणि परमात्म्याचे आभार त्यासाठी की आपल्या सगळ्यांपर्यंत हे पोहोचवायचं होतं. तर आपण आजच्या आपल्या ध्यानाला सुरुवात करू. आपण सगळेजण हात आपले एकमेकांमध्ये गुंतलेले, ध्यान अवस्था सांगते. डोळे बंद, पाठीला उशी किंवा भिंतीचा आधार घेऊन आरामात बसायचंय. पाठीचा मणका ताठ ठेवायचा. पूर्णपणे आरामात स्थिर होऊन बसायचं, शरीराला स्थिर करून. दीर्घ श्वास घ्यायचे.
नाकातून मोठा एक सावकाश श्वास घ्यायचा, अगदी सावकाश. पूर्ण आपल्या पोटामध्ये हवा भरून घ्यायची. पोट फुगवून पूर्ण हवा भरून घ्यायची आणि अगदी सावकाश सगळी हवा आपल्या तोंडावाटे बाहेर काढायची. पुन्हा एकदा आपल्या नाकातून दीर्घ श्वास घेत आपल्या पोटामध्ये सगळी हवा भरून घेत तोंडावाटे सगळी हवा बाहेर काढायची. श्वास घेत असताना स्वतःला स्थिर, शांत करत जायचं. आपले दोन्ही हात आपल्या मस्तकावर ठेवायचे. मस्तकावर म्हणजे आपल्या कानाच्या बाजूला. आपले कान जिथं आहेत त्याच्या थोडंसं वर आपल्या डोक्यावर आपले हात ठेवायचे. कल्पना करायची आपल्या हातामधून ब्रह्मांडातली दिव्य अशी रेकी शक्ती आपल्या मस्तकात प्रवेश करते आणि सगळे विचार शांत, स्थिर करते. आपले दोन्ही हात आता आपल्या हृदयावर म्हणजेच छातीवर घेऊन यायचे. छातीला होणारा आपल्या हातांचा स्पर्श आपल्या श्वासांची ये जा हालचाल. डोळे बंद करून फक्त अनुभव करायची. आपण सगळेजण गोलाकार साधनेला बसलो, ध्यानाला बसलो. आपल्या गुरूंना आणि इष्ट देवतेला आत्ता आपल्या डोळ्यासमोर आणू. आभार व्यक्त करू. आपल्या गुरूंनी आणि आपल्या इष्टदेवतेने आपल्याला आतापर्यंत जी काही मदत केली, जे काही मार्गदर्शन दिले त्यासाठी सगळ्यांचे अनेक आभार. आपले गुरु आपल्यासोबत या साधनेमध्ये आत्ता ह्या क्षणाला बसलेले आहेत. हा पूर्ण विश्वास आपल्या हृदयात जागृत होऊ दे. आपल्या हातांनी हृदयाची धडधड जाणवतीये का?
बघायचा प्रयत्न कर. ही शांतता, स्थिरता जी आपण बाहेरच्या जगात शोधतो, ती फक्त आतल्या अद्भुत विश्वात आहे. हे हात आता खाली ठेवायचे, एकमेकांमध्ये बोटं गुंफलेली ठेवू हातांची. मस्तकापासून तळपायापर्यंत आपलं शरीर आता बघू. बंद डोळ्यांनी माझं मस्तक मला अनुभवता येतंय का? माझा टाळू भाग, माझी मान, गळा, दोन्ही खांदे, छाती, पोट, मूलाधार चक्र म्हणजे शरीराचं बोट जे जमिनीला स्पर्श करते. माझे तळपाय, हे सगळं अनुभव करणारी माझी बुद्धी, माझी चेतना, कॉन्शियसनेस. हळूहळू आपली सगळी चेतना, आपलं लक्ष येणाऱ्या आणि पुन्हा शरीरातून बाहेर जाणाऱ्या श्वासांकडे घेऊन जा. आपल्या नासिकाद्वारावर हे श्वास आपल्याला जाणवतात. गार हवा शरीरात जाते, गरम हवा पुन्हा बाहेर पडते. मला जाणवतोय माझा श्वासांचा स्पर्श. एक श्वास बाहेर गेला, दुसरा आत येतो. माझं पूर्ण लक्ष माझ्या श्वासांवर. माझ्या डोळ्यांपुढं मला अंधार दिसतो. अंधारात काहीच नाहीये, सगळं रिकामं रिकामं, शून्य. आणि अगदी तीच अवस्था माझ्या मनाची. विचार शून्य झाले. माझी बुद्धी फक्त अनुभव करते. माझं शरीर आणि या शरीरात ये जा करणारा हा श्वास, हे प्राणवायू. पुढची 10 मिनिटं संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित, ह्याच अवस्थेत.
शेवटची 2 मिनिटं पूर्ण फायदा घेऊन सामूहिक ऊर्जेचा आपण सगळेजण आजच्या ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूच आपले डोळे हातांच्या आतमध्ये उघडू. आपले दोन्ही हात सगळ्या शरीरावरून फिरवू. आभार व्यक्त करू परमात्म्याचे, सर्व शक्तींचे.